नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिलीचा 14वा धडा ऐक व कृती कर. लिसन अँड डू ॲक्शन. आता ह्या ज्या ॲक्शन्स आहेत, ह्या ॲक्शन तुम्ही कुठे करता आठवतंय तुम्हाला? जेव्हा तुम्ही पीटीला जाता त्यावेळी या सगळ्या काही ॲक्शन करू शकत नाही, पण धावणे, हसणे किंवा वाकणे, उड्या मारणे यासारख्या क्रिया तुम्ही वरचेवर करत असता. तर अशा क्रिया आपण आता पुस्तकात बघायच्या आहे. पहिली क्रिया आहे हस. हस म्हणजे काय? लाफ म्हणजे आपण नेहमी हसत राहावे, आपला चेहरा नेहमी हसरा हवा. पळ. रन म्हणजे आपण दिवसभर पळायचं नाही, पण आपल्या पायांची हालचाल झालीच पाहिजे. वाच. रीड. आपण शाळेत शिकलो किंवा आपल्याला जर वेळ असेल, आपण असं नुसतंच बसलो, तर आपल्याकडे एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकाचं रीडिंग आपण सतत केलं पाहिजे. शाळेत शिकवल्यानंतर ते तुम्ही पुन्हा घरी वाचलात की तुम्हाला समजेल की आपल्या टीचरने काय शिकवलं आहे. म्हणून हे वाचन खूप आवश्यक आहे. त्यानंतर खा म्हणजे ईट. आपण सतत काही ना काहीतरी तोंडात म्हणजे खाल्लं पाहिजे, कारण आपल्या शरीराला ताकद पाहिजे. आपण शाळेत जातो, आपण फिरायला जातो किंवा आपण काम करतो, नंतर तुम्ही शाळेमध्ये रनिंग करता, व्यायाम करता. मग हे सगळं करताना तुमच्या पोटामध्ये जर अन्न नसेल किंवा काही तुम्ही खाल्लं नसेल तर तुम्हाला ताकद येणार नाही, तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून आपण सतत काही ना काही खाल्लं पाहिजे. सतत म्हणजे अगदी कंटिन्यूस खातच राहायचं नाही, पण तुम्हाला भूक लागली तर त्यावेळी तुम्ही खायचं, ते अवॉइड करायचं नाही. नंतर बसा. बसा म्हणजे सिट. कंटिन्युअसली उभंही राहायचं नाही, तर थोडा वेळ आपल्या पायाला आराम द्यायला पाहिजे, आपल्या कमरेला आराम द्यायला पाहिजे. म्हणून आपण थोडा वेळ बसून सुद्धा राहिलं पाहिजे. लिही म्हणजे टू राईट. म्हणजे आपण शाळेतच नाही तर आपण घर बसल्या बसल्या काहीतरी लिखाण म्हणजे थोडं रायटिंग आपण केलं पाहिजे. याने काय होतं की आपले अक्षर चांगलं येतं, आपल्याला सतत लिहिण्याची सवय लागते. कारण आपण शाळेमध्ये काही ना काही आपल्याला टीचर लिहायला देतात, तर कंटिन्यू लिहिलं नाही तर आपलं अक्षर खराब येतं आणि मग आपले पेपरामध्ये मार्क्स जातात, कारण अक्षराला सुद्धा मार्क असतात. म्हणून आपलं सतत लिहिणं असलं पाहिजे. त्यानंतर रड. आता रड यानी क्राय. हे आपण रडायचं नाही. आणि आपण केव्हा रडतो? आपल्याला दुखलं किंवा आपल्या आईने मारलं किंवा शिक्षकाने मारलं तर रडतो. पण रडलं तर पाहिजेच, कारण आपल्या शरीरामध्ये जे पाणी असतं ते पाणी डोळ्याच्या अश्रूद्वारा बाहेर पडतं, पण सतत नाही. पण थोडंसं दुःख झालं तर आपल्याला रडू येतं, पण रडून थोडा वेळ रडून पुन्हा आपण गप्प राहिलं पाहिजे. उभे राहा. टू स्टँड म्हणजे आपण कधी कधी अभ्यास करो, शाळेत जातो, वर्गामध्ये बसून राहतो, मग सारखं बसून राहिलंसुद्धा कंबर दुखते, आपल्याला बसून त्रास होतो. कधी कधी उभं देखील राहायला पाहिजे. जास्त वेळ नाही, पण थोडा वेळ उभं राहून 2-4 फेऱ्या मारल्या की पुन्हा बसायचं. उडी मार. हे उड्या मार याने जंप. उड्या मारल्याने काय होतं, जरा आपल्या पायांची हालचाल होते आणि आपली किती उडी उंच जाते हे आपल्याला समजतं, म्हणजे एक मजा येते. आपण उड्या कशा मारतो माहिती आहे? आपल्या दोऱ्या उड्या, स्किपिंग. दोरी उडी जे असते त्याने आपण आपल्या उड्या मारू शकतो. आणि असं देखील नुसतं उभं राहूनसुद्धा आपण उड्या मारतो. मग या ज्या क्रिया आपण सतत केल्या पाहिजे. म्हणजे काय, तेवढ्या आपल्या शरीराची हालचाल होते आणि शरीराची हालचाल झाल्यानंतर आपल्याला छान भूक लागते. छान भूक लागल्यानंतर आपण जेवतो, आपलं पोट व्यवस्थित भरतं आणि आपण अभ्यास करतो, आपल्या शरीराची हालचाल होते. हे व्यवस्थितरित्या आपला अभ्यास चांगला लक्षात राहतो. त्यामुळे या क्रिया अधूनमधून आपण केल्या पाहिजेत. तर
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.